रात्री 2 वाजता एक संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटलांचा व्हिडिओ काढत होते अशी माहिती समोर आली आहे। व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे पाटील भडकले। हा माणूस कोण आहे याचा तपास घेण्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली। यावेळी तो व्यक्ती नशेत असल्याचं दिसून आलं। दरम्यान पोलीस कुठे असा सवाल देखील यावेळी जरांगे पाटलांनी विचारला, मात्र मनपात एकही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही। तर मुंबईला आता सुरुवात करूयात। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे। आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार जरांगे यांनी व्यक्त केलाय। सातारा आणि हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर लागू करण्यासाठी 1 मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला। तर आझाद मैदान परिसरात तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस, पुन्हा त्यांना खरं तर 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे। काय नेमकं आज घडू शकतं? नाश्ता झालेला आहे। आंघोळ पांघोळ करून लांबवरचे सुद्धा जे आंदोलक आहेत ते हळूहळू या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी आझाद मैदानामध्ये सुरू आहे। जरांगे पाटील अजूनही झोपलेले आहेत, आराम करतायत ते, आणि आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी जोरदार देत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आजचा दिवस सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण 3 दिवस झालेले आहे। आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा। जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल उपसमितीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर जे सदस्य आहेत ते येऊन जरांगे पाटील यांना भेटून गेले। जरांगे पाटील यांच्या मागण्यावर शासन त्यांना काय देऊ शकतं या संदर्भातला लिखित तो सगळा दस्तऐवज होता, परंतु त्यातल्या काही मागण्या या जरांगे पाटील यांना मान्य झाल्या, तर काही मागण्यांवर एकमत झालं नाही। परिणामी त्यांनी उपसमितीचे जे सदस्य आहेत त्यांना मात्र या ठिकाणून निरोप घ्यावा लागला उपसमितीच्या सदस्यांना। त्यानंतर त्यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एक बैठक झाली। त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा बोलणी केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत हे सगळं चालू होतं, त्यामुळे आज दिवसभरामध्ये नेमकं काय होतं, ज्या मागण्यांवर एकमत काल झालं नाही त्यावर आज एकमत होतं का, नोटिफिकेशन काढण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं काय मत आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आज चर्चा जी आहे ती होईल। त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण मान्यवर आहेत ते सुद्धा आज इथे जरांगे पाटील यांना भेटायला येतील असं कळत आहे। विशेषतः शरद पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष हे या ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे। काल ते पुण्यामध्ये होते, आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा ते पुण्यात आहेत, त्यामुळे दुपारपर्यंत ते मुंबईमध्ये दाखल होऊन जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतील असं बोललं जात आहे। खरं तर शरद पवार यांनी यापूर्वी सुद्धा अंतरवाली सराठी इथं जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं त्यावेळेला सुद्धा त्यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अंतरवाली सराठी सुद्धा गाठलेलं होतं। आता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी आझाद मैदानामध्ये म्हणजे मुंबईत जिथं शरद पवार यांचं घर आहे त्या ठिकाणी सुद्धा जरांगे पाटील आंदोलन करतायत। तर साहजिक आहे की शरद पवार या ठिकाणी येतील आणि आंदोलनकर्त्यांना समर्थन देतील, जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतील आणि काही मध्यस्थ मार्ग निघतो का, काही तोडगा निघतो का असा प्रयत्न त्यांच्या वतीनं केला जाईल। तुर्तास आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाला सुरुवात झाली। ठीक आहे प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। दरम्यान मराठा आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेले आहेत। सीएसएमटी परिसरात या आंदोलकांनी गर्दी केली आहे। मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव आझाद मैदानावर येऊ लागलेत आणि या आंदोलकांमुळे सीएसएमटी स्थानकावर गर्दी झाली आहे। तर सीएसएमटी स्टेशन बाहेर या आंदोलकांना सकाळी नाश्त्याचं वाटप करण्यात येत आहे। काही मराठा कार्यकर्ते स्टेशन बाहेरच अंघोळ करतायत, तर काही आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेर डान्स करत लक्ष वेधलंय। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याला तिथून अधिकचा आढावा देतील। सुमित, सीएसएमटी या स्थानक परिसरात देखील आता मराठा आंदोलक गर्दी करू लागलेले आहेत, काय अपडेट तिकडचे?
थेट दृश्य दाखवतो विषयांतर न करता. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक समोर आहे आणि मागे BMC आहे, म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय. आणि बरोबर समोरची ही दृश्य तुम्ही बघताय. भगवं वादळ हे मुंबईमध्ये धडकलंय. मुंबईमध्ये गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, पण 3 दिवसामध्ये 5,000ची परवानगी आज दिली आहे. त्यामुळे इतर सगळे मंडळी बाहेर थांबलेली आहेत. आज इथेच सगळ्यांनी सकाळीच न्हाणीघर रस्त्यावरच थाटलेलं होतं. इथेच आंघोळी झाल्या, इथेच नाश्ता झाला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे काही बांधवांनी थेट पाणी आणि जेवण थेट बाहेरून आणलं आहे. आणि तेच जेवण सध्या हे मराठा आंदोलकांना दिलं जातं आहे, वाटलं जात आहे. प्रत्येकाला फळं इतर काही आणलेलं असेल ते सगळं दिलं जात आहे. पण महानगरपालिकेवर देखील आता आरोप केले जातात आणि महानगरपालिकेसमोर आवाहन केलं जात आहे की आमच्यासाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था करावी, जेवणाची व्यवस्था करावी. इथे शौचालय पूर्ण नाही आहे, त्यामुळे ते देखील व्यवस्था करावी. अन्यथा आज इथे कचरा वाढतोय. जर उद्यापर्यंत ही व्यवस्था झाली नाही तर इथली परिस्थिती आणखी बिकट होईल. तर दुसऱ्या बाजूला आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आंदोलक जे आलेले आहेत, अंघोळ पाणी सगळं झाल्यानंतर करायचं काय, ते विरंगुळा म्हणून थेट इथेच गाणी वाजवून आपापल्या आणलेल्या वाहनावर स्पीकर लावून गाणी लावली जातात आणि नाचगाणं देखील सुरू आहे. म्हणजेच विरंगुळा म्हणून हे सगळं केलं जातं. पोलिसांकडून सगळ्यांना आवाहन केलं जातं तुम्ही एका बाजूला थांबा. मात्र मराठा आंदोलक सगळे आक्रमक झालेले आहेत आणि हे आंदोलन आपण बघतोय सुरू झालेलं आज जरी असलं तरी बाहेर देखील रस्त्यावरची परिस्थिती आपण बघतोय. मुंबई किंवा दक्षिण मुंबईतला हा मध्यभाग पूर्णपणे ठप्प केलेला आहे. इथून कोणतंही वाहन पुढे जाऊ शकत नाही आहे. एवढंच नाही तर मुंबईची उपजीवन वाहिनी जी बेस्ट आहे, BSTची गाडी, त्या BSTच्या वाहनांना देखील इथून परवानगी दिली जात नाही आहे. काही वेळापूर्वी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी असलेलं BSTचं जे मुख्यालय आहे किंवा इथून जी वाहनं सुटतात त्या वाहनांच्या अगदी समोर जाऊन ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे तिथूनही वाहनं आता बाहेर निघू शकत नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर आंदोलन केलं जातंय किंवा इथेच सगळे आंदोलक जमलेले आहेत. भगवं वादळ आपण बघतोय. जिथे जिथे टेम्पो लावून आपापल्या वाहनांमध्ये कुठे गाणीला वाजवली जातात, कुठे नाचगाणं सुरू आहे. पण हा सगळा विरंगुळ्याचा भाग आहे. पण महानगरपालिकेनं आणि प्रशासनानं एकतर आरक्षणाची जी मागणी आहे ती मान्य करावीच, पण तोपर्यंत आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सगळ्यांची व्यवस्था व्हायला हवी आहे. पाण्याची व्यवस्था नाही आहे, शौचालय पुरेशी नाही आहेत, त्या सगळ्याची व्यवस्था करावी अशी मागणी किंवा अशी भूमिका या सगळ्या मराठा आंदोलकांची आहे. आणि ही दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अगदी समोरची आहेत. आपण काही लोकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुमचं हे आंदोलन सुरू आहे, आता इथे बरेच लोक आपण बघतोय स्पीकरवर गाणी वगैरे सगळे लावलेले आहेत, काय भूमिका आहे, म्हणजे हे सगळं का करताय तुम्ही? आरक्षण न दिल्यामुळं आरक्षण जवार पाटील मरीत नाही तिथून जायचं, आम्ही हलणार नाही. जवार आम्हाला आरक्षण देत नाहीत, जवार आम्ही इथून उठणार बी नाही. लवकर आरक्षण द्यावा, विचार करून आम्हाला द्यावा. लवकरात लवकर आरक्षण द्यावा, विचार करून आरक्षण द्यावा अशी भूमिका आहे खरं तर त्यांची. आणि म्हणूनच हे आंदोलन केलं जात आहे. काही मराठा आंदोलकांशी आपण आणखी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, नाच गाणं देखील सगळं सुरू आहे, ह्याचं कारण काय? डान्स वगैरे चाललाय तुमचा, गाणी वगैरे बजाव केली जाते. आज या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज अत्यंत अडचणीच्या काळात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून आज अखंड महाराष्ट्र या ठिकाणी जमा झालेला आहे. मराठ्यांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे, परंतु मुख्यमंत्री साहेब तुम्ही आरक्षण देऊन मराठ्यांचा सन्मान करा आणि जरांगे पाटलाच्या या आलेल्या सर्व सेवेकरांना आमचं या सरकारला एकच सांगणं, आता मराठा आरक्षण हे फक्त ओबीसीतूनच आणि मनोज दादा जरांगेची काळजी घेणं हे सरकारची कामगिरी आहे. आतापर्यंत फक्त घरातला एक माणूस आलेला आहे. जरांगे पाटलांनी इशारा दिल्यानंतर प्रत्येक घरातला जो मराठा आहे तो या मुंबईत दिसणार आहे. आपण बघतो जोपर्यंत आंदोलन हे तीव्रच राहणार आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही. आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून मला त्या मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे आमच्या मराठ्याचं पाणी अन्न बंद केलं ना, बघ म्हणा एका आवाजावर सगळ्या मुंबईला पाणी पाजू शकतात आणि जेव बी घालू शकतात. लालबागचं नाही का इतिहासात नोंद झाली, मराठी जेवतात म्हणून जेवणाची व्यवस्था झाली आहे, सगळी जेवणाची व्यवस्था झाली आहे ना. महाराष्ट्रातून ट्रकाची ट्रक या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. मराठ्यांचा संयम आणखी सुटलेला नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. या ठिकाणी महाराष्ट्रातला मराठा हा तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि गुलालाच्या ट्रका घेऊन वरच्या बांधल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण. माझा मुख्यमंत्री साहेबांना एकच आव्हान आहे, तुमच्या हातात फक्त दोनच गोष्टी आहेत, एक तर मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर तुमचा राजीनामा देऊन टाका. तर सगळे आंदोलक अतिशय आक्रमक झाले.
आलेले आहेत. एकतर आरक्षण द्या किंवा राजीनामा द्या अशी भूमिका काही घेत आहेत. तर जोपर्यंत आज एक मराठा आलेला आहे, जर आरक्षण दिलं नाही तर संपूर्ण परिवार आमचा इथे येईल आणि मुंबईत आणखी पूर्णपणे कोंडी होऊन जाईल. त्यामुळे शासनानं जर ही कोंडी वाहून द्यायची नसेल तर त्वरित सगळ्यांना तात्काळ मराठा समाजाची जी मागणी आहे, आंदोलकांची जी मागणी ती मान्य करावी अशी भूमिका किंवा अशी मागणी सगळ्या मराठा आंदोलकांची आहे. सगळे तीव्र भूमिका आहेत सगळ्यांच्या. जोपर्यंत मागणी मान्य होते तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही. पण 5,000ची परवानगी आझाद मैदानात दिली आहे, त्यामुळे एवढे सगळे लोक आत थांबू शकत नाहीत, कारण 30,000पेक्षा अधिक लोक आल्याची संख्या सध्या सांगितली जाते. त्यामुळे हे सगळे लोक रस्त्यावर आलेले आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि BMCच्या समोर असलेलं हे मुख्यालय आहे. इथेच सगळ्यांची वाहनं उभी आहेत, इथेच सगळ्यांना जेवण वाटप केलं जातं, इथेच आंघोळी होते आणि इथेच विरंगुळा म्हणून कुठे ढोल ताशा वाजवला जात आहे, कुठे हलगीचा ताल आहे, तर कुठे गाणी बजावत नाच गाणं देखील सगळं सुरूच आहे. महिला देखील याच्यामध्ये मागे नाहीत. महिला देखील तितक्याच मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या आपण बघतोय. पुरुषांची संख्या देखील तितकीच आहे. सातत्यानं ही मंडळी वाढत चाललेली आहे. पण आज प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती आली आहे. जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कुटुंबातल्या सगळे सदस्य या आंदोलनात सहभागी होतील, ते मुंबईमध्ये येतील असं सध्या या सगळ्या आंदोलकांकडून सांगितलं जातं. पुन्हा आपण जाणार आहोत या सगळ्या मंडळींकडे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मागण्या कराव्यात, कारण 58 लाख कुणबी नोंदींचा या ठिकाणी आधार आता मिळालेला आहे आणि मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून अखंड मराठा समाज आलेला आहे. कारण महाराष्ट्रातून जो अखंड जरांगे पाटील ही एक व्यक्ती नसून अखंड मराठा समाजातील तर आपण पाहतोय एक प्रकारे CSMT परिसरात खरं तर मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे. सुमित, वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मराठा आंदोलक हे तिसऱ्या दिवशी देखील तळ ठोकून आहेत आणि हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत. मात्र आंदोलकांनी आता CSMT बाहेरच रस्त्यावर अंघोळ करण्यास सुरुवात केली. भर रस्त्यात खरं तर त्यांनी अंघोळ केलेली आहे. मराठा बांधवांसाठी विविध संघटनांकडून चहा नाश्त्याची देखील सोय करण्यात आलेली आहे. राज्यभरातून नाश्त्यासह इतर साहित्य दाखल झालेलं आहे. सध्या ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं मराठा आंदोलक तिसऱ्या दिवशी देखील तळ ठोकून आहेत. आंदोलकांनी आता CSMT बाहेरच रस्त्यावर अंघोळ करण्यास सुरुवात केली आहे. भर रस्त्यात मराठा आंदोलकांनी अंघोळीला सुरुवात केल्यानं रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य पसरलंय.